नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज। आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। बोगस दस्त नोंदणी प्रकरण। नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयातील बोगस दस्त नोंदणी प्रकरणात गंभीर अनियमितता उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे। ठोस पुरावे समोर असूनही जिल्हा निबंधक कार्यालयाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तक्रारदारांनी संशयास्पद कागदपत्रे तातडीने जप्त करून चौकशीची मागणी केली आहे। ॲसिड हल्ला प्रकरणात सराफ सुवर्णकार संघटना आक्रमक। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत। नेवासा येथील सराफ सुवर्णकार संघटनेने आरोपीवर पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला आणि पीडितेला तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। सोनईत अल्पवयीन मुलीचा बालविवाह आणि अत्याचार। नेवासा तालुक्यातील सोनई येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पती, सासू सासरे आणि पीडितेच्या आईविरोधात पोक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे। सुरेगाव गंगेत चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेची सांगता। नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथे चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेची उत्साहात सांगता झाली। झेंड्याची आणि अश्व मिरवणूक, विद्युत रोषणाई, कीर्तन आणि महाप्रसादामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। 2 दिवस चाललेल्या या यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सोनईत महिलेला मारहाण। सोनई येथे एका महिलेला दारूच्या नशेत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। घरासमोर काम करत असताना आरोपीने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे। सोनई पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। पेट्रोल डिझेल विक्रीवर नवे निर्बंध। अहिल्यानगर जिल्ह्यात कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत। आता पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या टाकीतच भरण्याचे आदेश देण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। कायदा आणि सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।